जितेंद्र आव्हाडांसारख्या विद्वानांनी आजही बेताल व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे। महायुती जे काही घोषणा करते त्याची अंमलबजावणी न करता ते इतरांचे घरं भरतायत असा आरोप त्यांनी केलेला आहे। मला वाटतं यांचा सर्वांचा रोष हा लाडक्या बहिणी योजना असेल, वयोवृद्ध आमचे ज्येष्ठ नागरिक असतील, माता भगिनी असतील किंवा विद्यार्थी असतील याच्याबद्दलच्या ज्या काही घोषणा केल्या त्याची अंमलबजावणी होती यांची ही खरी पोटदुखी आहे। आम्हाला या महाराष्ट्राचा विकास करायचा आहे आणि विकास करताना असलेले प्रोसेस हे फॉलो करावं लागतात। टेंडर काढण्याची पद्धत हे महायुतीचं सरकार आल्यापासून सुरू झालेली नाही आहे, हे अनेक वर्षापासून चालत आलेली आणि आव्हाडांना सुद्धा चांगल्या प्रकारे माहिती आहे की टेंडर का प्रोसेस केल्याशिवाय कोणतेही टेंडर दिले जात नाही। मर्जीचे लोक त्यामध्ये नसतात ड्रॉ सिस्टीम सुरू करा ना। तुमच्या काळामध्ये काय काय केलंय हे जर एकदा समोर आलं ना तर तुम्हाला सुद्धा प्रतिभूत थोडी होईल। ज्या गोष्टीचं नॉलेज नाही 20-20 प्रश्न काय विचारताय, एक प्रश्न फक्त विचारा। या तुमच्या महाविकासाच्या आघाडीच्या सरकारमध्ये केलेले 4 कामाची नावं सांगा, हा एकच प्रश्न तुम्ही सगळं त्यांना विचारा ना। महाविकास आघाडीला तुमच्याकडे कामं कोणती केलेली नाही म्हणून काही सांगता येत नाही। टीका करणाऱ्यामध्ये जे इतर लोक होते त्यामध्ये सुद्धा जितेंद्र आव्हाडची तर भर पडलेली आहे आणि वादग्रस्त विधानं करून लोकांची दिशाभूल करणं हाच एक छंद त्यांना आणि हाच एक धंदा त्यांना राहिलेला आहे। राहुल गांधींनी आज कोल्हापूरमध्ये शिवाजी महाराजांचं पुतळ्याचं अनावरण केलं। मी यासाठी शिवाजी महाराज म्हणलो कारण की राहुल गांधीला छत्रपती शिवाजी महाराज म्हणायला लाज वाटली। काँग्रेसच्या लाचार लोकांनी त्यांच्या हस्ते आज छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचं अनावरण केलं आणि त्यावेळेला ठरल्याप्रमाणे राहुल गांधींनी आज नौटंकी केलेली आहे। विदेशात जाऊन आरक्षण हटवण्याची भाषा करणारा ड्रायव्हरच्या घरी जेवल्याचं कौतुक आता लोक जगाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। ही दुटप्पी भूमिका जी आहे ही काँग्रेसने नेहमीच बाळगलेली आहे। एखाद्या लहान मुलाला उचलायचं, एखाद्या वयोवृद्ध माणसाच्या डोक्यावर हात ठेवायचा, त्याचे दर्शन घ्यायचे आणि ह्या नौटंकीच्या माध्यमातून त्यांनी आजपर्यंत राजकारण केलंय। खरं तर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने याचा निषेध करायला पाहिजे। आमच्या महाराजांचं नाव अभिमानाने स्वाभिमानाने घेतलं पाहिजे होतं। छत्रपती शिवाजी महाराज म्हणायला लाज वाटते तुम्हाला। मागच्या वेळेला त्यांना जेव्हा एक पुतळा देण्यात आला होता, शिवाजी महाराजांची पुतळा जेव्हा दिला तर त्यांनी एका हाताने उचलला होता असा। महाराजाला तोलतोय आणि त्याच लोकांच्या हस्ते आज पुतळ्याचं अनावरण झालंय। ही खरं तर आमच्यासाठी दुर्दैवी घटना आहे। म्हणून याचा निषेध समाजातील सर्व थरांनी केला पाहिजे अशी माझी जनतेकडे मागणी असणार आहे, विनंती असणार आहे की महाराष्ट्रात येऊन आता शिवाजी महाराजांचे अपमान करणारे लोक सुद्धा तयार झालेत आणि लाचार असलेल्या महाविकास आघाडीला त्यांचे पाय चेपावं लागतंय, दिल्लीला जावं लागतंय। त्यांनी याच्यावर प्रतिक्रिया दिली पाहिजे। आता बोंबललं पाहिजे, आता बोललं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव पूर्णपणे का घेतलं नाही हा प्रश्न त्यांनी विचारला पाहिजे। आणि नसता या लाचारांनी आता हिंदुत्वाचं नाव सुद्धा घेऊ नये आणि महाविकास आघाडीबरोबर जे गेलेले आहेत त्यांनी सुद्धा याच्यापासून धडा घेतला पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।